दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 6 ऑक्टोबर 2025 सकाळची स्थिती. कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं पुन्हा महाराष्ट्रामध्ये पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार उजनीच्या स्थानिक धरण क्षेत्रामध्ये पांडव क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे. यामुळे धरणामध्ये पाण्याची येणारी आवक वाढलेली आहे. हे पाहता उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पूर नियंत्रणासाठी म्हणून विसर्ग सुरू करण्यात आलाय कालपासून, तो दुपारपासून, आणि आता तो पहाटे 3 वाजता 30,000 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. काल सकाळपासून हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि आता यामध्ये वाढ होऊन तो 30,000 क्युसेक इतका झालेला आहे. दरम्यान उजनी जलाशयावर 4 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. या पावसाळा हंगामात एकूण 705 मिलीमीटर पाऊस हा उजनी जलाशयावर झालेला आहे. वीज निर्मितीसह 31,600 क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येत आहे. अन्य कोणत्याही योजनांकरता पाणी सोडलं जात नाहीये. दौंडमधून येणारी पाण्याची जी आवक आहे ती 8,516 क्युसेक इतकी आहे. उजनीमधला एकूण पाणी साठा हा 17.23 टीएमसीचा आणि यातलं उपयुक्त पाणी 53.57 टीएमसी इतकं आहे. धरण 100% भरलेलं आहे. धरणामध्ये आणखीनही 11% पाणी साठवण करण्याची क्षमता शिल्लक आहे. दरम्यान हे पूर्ण नियंत्रणाकरता म्हणून पाणी सोडलं जाते. पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रामध्ये अनेक भागात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये आज सकाळपर्यंत अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे. यात पंढरपूरचाही समावेश आहे. दरम्यान निरा खोऱ्यामध्ये मात्र पावसाची नोंद नाहीये. त्यामुळे तिथून कुठल्याही धरणामधनं पाणी सोडलं जात नाहीये.